आई आजी एक मिनिट आई आई लवकर बाहेर आहे आई। अगं पण काय काय ग काय झालं? हे घे। हे काय? हे पैसे एवढे पुरतील ना लग्न होईपर्यंत? काय ग शिवा? अगं कुठून आणलेस एवढे पैसे? कर्ज बिर्ज घेतलं नाहीस ना कुणाकडनं? नाही नाही कर्ज वगैरे नाही घेतलंय मी। मग शिवा डोळ्यात पाणी नाही, फक्त स्वप्न पाहिजेत। आता या घराची जबाबदारी तुझ्यावरती। शिवा या मनगटात हिम्मत पाहिजे। दिव्यासाठी चांगला राजकुमार शोध बरं का। आपली गाडी उठली। काय? शिवा काय केलंस तू हे शिवानी? आई अगं पप्पांची गाडी विकावी लागली, दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे। आणि तू हे सगळं नको ना विचार करू। आता आपल्याला होती ना पैशांची गरज, म्हणून मी हे सगळं केलं। आणि गाडी घेऊ आपण नवीन। शिवा अगं लेकरा काय केलंस गे? अगं लेकरा जीवा पाड प्रेम होतं ग तुझं त्या गाडीवर। ती गाडी तू विकलीस। माझ्या कैलासानं काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केलं होतं म्हणून तुझ्यासारखं लेकरू त्याच्या पदरात आलं। लेकरा दुसऱ्याच्या खुशीसाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवलास का ग? शिवानी तू बस आधी, बस। शिवानी तू मला सांग, तू असं का केलंस ग? अगं आम्हाला सांगायचं तरी, एकदा बोलली असतीस आमच्याशी। असं परस्पर गाडी विकून मोकळी झालीस। अगं आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता ना। आता काय करणार आहेस तू? आई हे बघ, आता माझा नाही दिव्याचा आनंद खूप महत्वाचा आहे। ते गाडीचं बघू आपण नंतर। गाडी एवढ्या सहज विकलीस तू? शिवानी मला माहितीये ना, हे गेल्यानंतर रोज सकाळी उठून तुझ्या गाडीजवळ जायचीस, तिला पुसायचीस। तुला कधी बोलावंसं वाटलं ना तर तुझ्या गाडीशी गप्पा मारायचीस तू, तिच्यासोबत बोलून तुझं मन मोकळं करायचीस। ती तुझ्यासाठी फक्त गाडी नव्हती ग, तुझ्या मनाचा एक हळवा कोपरा होती। आणि तू ती गाडी सहज विकून टाकलीस। ठीक आहे का आई, काही गोष्टी आयुष्यभर नाही जोडून ठेवता येत। ठीक आई, मी आलेच सुधाकडे जाऊ। काय झालं? असे का बसलाय? तुझ्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत ना, याचा विचार करतोय म्हणून बसलोय। हा मग तुला माहित आहे अगं शिवानं तिची गाडी विकली आहे। दिव्या अगं तुझ्या मनाला जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे ग। अगं त्या पोरीचे आभार मान। बाई आजी, शिवा बहीणच आहे ना माझी, मग बहिणीसाठी करते ती हे सगळं। शिवा मला कळतंय गाडी विकायला लागली, पण गरजच होती ना ग आपली। नाहीतर कुठून आणणार होतो आपण एवढे पैसे? त्यावर आता इतकं इमोशनल नका हो प्लीज।
शिवा, तू काळजी करू नकोस. मी परतफेड करेन तुला ह्याची. लग्नानंतर ना माझ्या नवऱ्याकडून नवीन कोरी काडी घेऊन देईन तुला. नको दिव्या, काही गोष्टींची ना परतफेड होत नसते. आणि तू आता नको या सगळ्याचा विचार करू. तू तुझ्या लग्नाकडे बघ नीट. हं? ओके, चल येते मी. बाय. काय निर्लज्ज कार्टी आहे ही. एकदा सामान चेक करायला पाहिजे जरा. आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं काय झालं? सगळं मामा फक्त ऑइलचा प्रॉब्लेम होता. आता फक्त ऑइल बरोबर चेक करा जा. आणि पैसे दिले म्हणून धन्यवाद. काही लागलं बिंदास यायचं, आपलं घरचं गॅरेज. हे लिहून ठेव. वा, वा, वा. एवढा मस्त मजा. पेन दे ना. थँक्यू. नकोय मला. हे कालचं सगळं हिशोब लिहून ठेवलं होतं. लिहिलंय पण तो कागद नाही सापडत रे. काय गँग, काय करताय? शिवा कुठे आहे? शिवा नाही आहे, घरी गेली. काय काम होतं? अरे काही नाही, लग्नाच्या पत्रिका तयार झाल्या आहेत, सो तुम्हाला सगळ्यांनाच इन्व्हिटेशन द्यायचं होतं. शिवा असती तर सगळ्यांना एकत्र दिलं असतं. तुझ्या लग्नाची पत्रिका आहे का? नाही, या टिंगूच्या. आशूच्याच लग्नाची पत्रिका. पण आम्ही नेऊ शकत लग्नाला, आम्हाला काम. का रे? ए भाई, बिंदास या, फुकट आहे. ए, तुझ्या मित्राला जरा शांत राहायला सांगतो का? अरे मस्करी केली. मांजा ऐक दोन. अरे कुठे आहे शिवा? आणि तुम्हाला का नाही जमणार यायला? काम आहे आम्हाला त्या दिवशी. ए प्लीज, कारण देताना जरा विचार तरी करा. काही उगाच आपलं बोलताय. अरे आम्ही कारण कुठे देतोय? खरं ते खरंच सांगतोय ना तुला. काय झालंय तुम्हाला? तुम्ही रागवला का अजून माझ्यावर? एक मिनिट, मला शिवानी माफ केलंय. आता मी तुम्हाला कन्व्हिन्स करायला काय करू सांगा. नाही सांगा, नाही का? सांगा मला. हे बघ, काही करायची गरज नाहीये. आम्ही जमलं तरी येऊ. म्हणजे जमलं तर येऊ नाही, नक्की यायचंय. कळलं का? ठीक आहे, ट्राय करू. प्रयत्न वगैरे नाही, यायचं आहे. शिवा, माझं लग्न ठरलंय. पत्रिका द्यायला आलोय. ठीक आहे. माझ्या लग्नाला नक्की यायचं हा? तुम्ही सगळ्यांनी. अरे वा, पत्रिका छापल्या पण छान. शिवा, सगळ्यांना घेऊन या, खास करून या टिंगूला. हा, प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, नक्की यायचंय. हे बघ, तू आली नाहीस ना, मी लग्न करणार नाही. हा, नाही नाही, असं नाही होणार. मी येईन. शिवा, तुझा राग गेला नाहीये का अजून? नाही, असं काही नाही आहे. मला जरा काम आहे, मी आले. अगं शिवा, आशू, तिला खरंच काम असेल, आपण निघूया. आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं. अरे हो, पण किती वियर्ड वागतेय. तिचा राग नसेल गेला अजून. जाऊ दे, चल, उशीर होतो, निघू. चल.
वाईट नाही वाटलं. तुमच्या काळजाचा तुकडा होती तुमची गाडी, ती विकली मी. ज्या गाडीवर बसून तुमचा वेगळाच रुबाब दिसायचा, मला तुमच्या बरोबर त्या गाडीवर बसून एक एवढं भारी वाटायचं. ती गाडी नाही जपता आली मला. ज्या गाडीवर बसून तुमच्या बरोबर मला खूप आनंद व्हायचा, ती गाडी विकून आले मी आज. मला ना प्रॉब्लेम हाच होतोय की माझ्या आयुष्यातनं माणसं निघून जात आहेत, गोष्टी निघून जात आहेत. का मी काय केलंय? का मिळते मला ही शिक्षा? मी काही चुकीचं वागले का? मला सतत या गोष्टीचं वाईट वाटत राहते की माझी जवळची माणसं माझ्या आयुष्यात नाहीच आहेत, ती निघून जात आहेत. काय केल्याने हे सगळं थांबेल? मी काय करायला पाहिजे? माझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत का नाही होणार आहेत, तर त्या कधी होणार आहेत? तुमच्याकडनं आता उत्तराची अपेक्षाही नाहीये, कारण प्रश्न विचारण्याचा अधिकार मी गमावून बसले. तुमची गाडी नाही जपता आली मला, विकून टाकली मी. शिवानी, अगं शिवानी, अगं शिवानी, तू उठली होतीस ना, परत का झोपलीस? गॅरेजला जायचं नाहीये का? उठ चल पटकन. काय झालं? गप्प गप्प काय आहेस? बरं वाटत नाहीये का? नाही अगं, बरं आहे. अगं मग काय झालं? गॅरेजला जायचं नाहीये का? उठ. राहू दे ना आई, आज कंटाळा आलाय. तुला गॅरेजला जायचा कंटाळा आलाय? अगं गॅरेजला जायचं म्हटलं की एका पायावर तयार होतेस तू. आज कसा काय कंटाळा आला? गाडी नाहीये म्हणून का? नाही, असं काही नाही. शिवानी, बाकीच्यांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते मी तुला. चल उठ, चल उठ उठ. आवर तू, मी पटकन चहा टाकते तुझ्यासाठी. शिवानी, मला माहितीये ती गाडी तू जीवासारखी जपली होतीस. साधा ओरखडा जरी आला ना त्या गाडीवर तरी तुला त्रास व्हायचा. आता सुद्धा त्याचाच विचार करून तुला त्रास होतोय ना. मग का विकलीस तू ती गाडी? आई, हे बघ, लग्नासाठी गाडी विकणं गरजेचं होतं. त्याशिवाय पैसे कुठून आणणार होतो आपण? अगं पण त्याचा तुला त्रास होतोय ना. त्रासाचं काय गाई, तो होतोच आहे मला. पण मला ना असं खूप एकटं एकटं वाटतंय. म्हणजे मला माहितीये की गॅरेजमध्ये गेल्यावर गाडी नसणार आहे, ते माहिती आणि ते ठीकच आहे. पण आता यापुढे ती गाडी कधीच दिसणार नाही ह्याचं जास्त असं काहीतरी विचित्र वाटतंय मला. शिवानी, तू ती गाडी विकली हा निर्णय तुझा होता. तू पूर्ण विचार करूनच घेतला असशील ना. मग आता आपल्याकडे ती गोष्ट नाहीये म्हणून त्याचा त्रास करून काय उपयोग आहे? त्या गोष्टीची सवय सुद्धा तुलाच मोडावी लागणार आहे. शिवानी, तुझ्या पप्पांना तुझा अभिमानच वाटत असणार. त्यांची मान खाली जाईल असं तू काहीही केलेलं नाहीयेस. तुझी जबाबदारी तू उत्तम पार पाडतेस का? आता यावरून स्वतःला दोष देणं जरा बंद कर आणि या गोष्टीचा विचार करणं बंद कर. म्हणजे तुला होणारा त्रास सुद्धा कमी होईल. खरंच एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही. शिवानी, आपण एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार करत बसतो ना तेवढा जास्त त्रास होतो आपल्याला. पण विचारच केला नाही ना तर ती गोष्टच आपल्या लक्षात राहत नाही बघ. हळूहळू आपण विसरून जातो.
हे बघ, ह्या गोष्टीचा जास्त विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. माझं ऐकशील? तू तुझं मन दुसऱ्या कामात गुंतव, म्हणजे ही गोष्ट तुझ्या लक्षातच राहणार नाही बघ. ठीक आहे. बरं चल, आता आवर, मी गरम गरम चहा करते तुझ्यासाठी. काय काय? सगळं नीट समजलंय ना? आम्हाला आमचा रोल अगदी नीट समजलाय बाळा. बाळा रोल मध्ये घुसली आहे ती. हे पा, तुम्ही रोल मध्ये घुसा नाहीतर परकाया प्रवेश करा, मला काहीही घेणं देणं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिव्या इकडे आल्यावर काहीही गडबड नाही झाली पाहिजे. काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच विचारा, नंतर एक जरी चूक झाली डायरेक्ट पैसे कट करे ना. सारखे सारखे पैसे का कापतोय? आम्ही आमचं काम अगदी चोख करू, एकही चूक करणार नाही. दिव्या बाळा, मॅडम आहेत माझ्या. झाली तयारी? हो मॅडम, म्हणजे चालूच आहे. अजून चालूच आहे? हे बघ, सगळं नीट व्हायला हवं. छोटीशी सुद्धा चूक मी खपवून घेणार नाहीये. मॅडम तुम्ही अगदी काळजीच करू नका. हा, अगदी सुनेसारखं वागवतो बघा नाव्याला. कोण नव्या? हे दिव्या रे दिव्या. 1000 वेळा सांगितलंय, दिव्या आठवत नसेल तर हातावर लिहून घे. आणि सून असल्यासारखं वागवायचं नाहीये, मग प्रेमानं वागवायचं. म्हणजे तिने लगेच डिसिजन घेतला पाहिजे, कळलं? मॅडम तुम्ही इथे येता का प्लीज? कशाला? अरे सीन करायचा आहे ना आपल्याला. बाळ नव्या. दिव्या. सॉरी सॉरी सॉरी, माय बॅड माय बॅड. दिव्या, शिक्षण किती झालंय तुझं? तुम्ही ना मला नका घेऊ तुमचं. एक चंदन, मला काही गडबड नको, मी तुला आधीच सांग. आधीच खूप खर्च झालाय माझा, आणि त्यात लग्नाला किती कमी दिवस उरलेत हे तुला चांगलंच माहिती. ह्यात हे असं सगळं करून काही साध्य होणार नाहीये. हो मॅडम. आणि जर प्लॅन फिसकटला ना तर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती. हो मॅडम, सॉरी, ते थोडे गोंधळलेत, पण मी समजावतो त्यांना, काळजी नका करू. जे करायचे ते लवकरात लवकर कर. मी निघते आता. काय घडतंय ते कळव कॉल करून. हो. एक्सक्यूज मी, एक मिनिट. सर, हाय सर. कोण तुम्ही? मी ओळखलं नाही तुम्हाला. मी आशुतोष देसाई फ्रॉम देसाई ऑटोमोबाईल्स. थँक्यू सर. सर, माझं जरा एक काम होतं. हो बोल. तुम्ही सर आता एक विंटेज RX 100 घेतली आहे ना? हो. सर, मला माहिती आहे तुम्हाला अशा विंटेज कार्स कलेक्ट करायला आणि बाईक्स कलेक्ट करायला खूप आवडतं. सो तुझं काम काय? सर, ॲक्च्युली ती RX 100 मला हवी आहे. काय? सॉरी सर, मला माहिती आहे की ती तुमच्यासाठी महत्वाची आहे, पण डोंट वरी, मी तुम्हाला डबल पैसे देईन. काय काय नाव काय तुझं? आशुतोष देसाई. आशुतोष. कसं माहिती का आशुतोष, प्रत्येक गोष्ट पैशात नाही मोजता येत, आणि या गाडीसाठी मला खूप वाट बघायला लागली. नो, तू आत्ता मला ब्लँक चेक जरी दिलास ना तर ही गाडी मी तुला देणार नाही, त्यामुळे मी ती गाडी देऊ शकत नाही. सर प्लीज सर. हे बघ, मी माझा डिसिजन दिलेला आहे सर, त्यामुळे तू येऊ शकतोस. सर, माझं ऐकून घ्या ना. तुमच्यासाठी गाडी ती महत्वाची आहे, मला मान्य आहे, पण तेवढीच महत्वाची माझ्यासाठी आहे. सो मी तुम्ही मागाल तितकी प्राइस द्यायला तयार आहे, पण प्लीज एकदा कन्सिडर करा ना. हे बघ, ती गाडी विकायचा माझा आत्ता मूड नाहीये, त्यामुळे प्लीज. सर एकदा, सर प्लीज. थँक्यू.
सर एकदा अरे यार आता काय करू मला काहीही करून शिवाची गाडी तिला परत मिळवून द्यायचीच आहे